नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत आई बाबा रिटायर होतात का या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, इकडे आता यशवंत हे रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याच रिटायरमेंटच्या सेलिब्रेशनचे इथे केक वगैरे आणून सेलिब्रेशन चाललेलं असतं। सर्वांना बोलवण्यात आलेलं असतं, आमंत्रण देऊन सगळेजण तिथे आलेले असतात। तेव्हा समीर, सीमा हे सुद्धा तिथेच असतात। सानू आणि शुभा आणि यशवंत हे पुढे जाऊन आता केक कापत असतात। तेव्हा आता केक कापल्यानंतर यशवंत हे सगळ्यात अगोदर सानूला केक भरवतात आणि नंतर शुभाला केक भरवतात। मग शुभा सुद्धा यशवंतला केक भरवते। खूप असा मस्तपैकी कार्यक्रम चालू असतो। एकीकडे फोटोशूट चालू असतं तर एकीकडे एकमेकांना केक भरवण्याचं काम चालू असतं। सगळेजण यशवंतला शुभेच्छा देत असतात की पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मग तेव्हा आता समीरकडे सीमा ही खूप रागाने पाहत असते। तिला बिलकुल इंटरेस्ट नसतो त्या सेलिब्रेशनमध्ये। तिचा काहीतरी मनामध्ये वेगळाच डाव असतो आणि ती पुढे होऊन आता यशवंतला केक भरवण्यासाठी पुढे येते। आणि मग केक कापतानाच ती आता लगेच यशवंतकडे पाहून म्हणते की बाबा, तुम्ही रिटायर झाले, मग तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत। तेव्हा असं पाहुण्यांसमोर बोलल्यामुळे इथे यशवंतला आणि शुभाला खूप वाईट वाटतं। एक प्रकारचा त्यांना राग आलेला असतो की सीमा असं चार चौघांमध्ये आम्हाला किती पैसे आले हे विचारते, निदानीने थोडा दम तरी काढायचा होता, असं मनातल्या मनात शुभा म्हणत असते। आणि मग आता लगेच आता सगळ्या पाहुण्यांसमोर शुभा म्हणते, अगं अगं, तुला इतकी घाई काय आहे। पैसे तर मिळाले आहेत, पण तू आता तो विषय काढायची काहीच गरज नाहीये। आपण आपल्या नातेवाईकांना, पाहुण्यांना इथे बोलवले, बाहेरची माणसं आहेत, मग आपण थोड्या वेळ तरी गप्प बसावं। एवढं तरी तुला कळतच ना की अजून काही वेगळं सांगायला पाहिजे। तेव्हा सीमाला खूप राग आलेला असतो, तर ती आता म्हणते की मी तर मस्करी केली, मग माझा हक्क आहे तर मी तुम्हाला नाही विचारणार, मग कोणाला विचारणार। तेव्हा यशवंत म्हणतो की बरं ठीक आहे, तुला सांगूनच देतो, ग्रॅज्युटी आहे काहीतरी आणि 1 लाखापर्यंत मला पैसे भेटणार आहे, बस झालं तुझं समाधान, असं म्हणतात। पण इकडे काही तिचं मन लागत नसतं सीमाचं बर्थडेमध्ये आणि ती रागाने तिथून निघून जाते आणि आपटधोपट करायला लागते किचनमध्ये। तेव्हा तर तिच्या मागोमाग शुभांगी इथे येतात आणि लगेच आता त्या तिचं बिहेवियर पाहून लगेच खूप त्यांना वाईट वाटतं। त्या म्हणतात की अगं सीमा, तुझं काय चाललेलं आहे, तू थोड्या वेळ दम काढला असतात आणि नंतर विचारलं असतं तरी पण चाललं असतं, पण तू चार चौघांमध्येच बाबांना असं विचारायला नको हवं होतं की तुम्हाला किती पैसे भेटले आहेत, कारण असं चार चौघांमध्ये बोलणं योग्य नसतं ना। पण लगेच इकडे सीमा आता भांड्यांचा आवाज करत असते, मुद्दामूनच आदळआपट करायला लागते। त्या एकात एक वाट्या असतात आणि ते काढायचा ती प्रयत्न करत असते, मात्र त्या काही सुटत नसतात। लगेच शुभांगी म्हणते की सीमा, तू राहू दे, त्या वाट्या माझ्याकडे दे। आणि त्या अलगद हाताने त्या वाट्या सोडवतात आणि ते एका मिनिटात त्या वाट्या सोडूनही मोकळ्या होतात। आणि त्या म्हणतात की हे बघ, कसं असतं ना, असं कुठल्याही वस्तूनं राग काढून कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो, पण काय आहे ना, ते जर मुंगी बनवून साखर खाल्ली ना तर कधी चांगलं असतं। तू असं चार चौघांमध्ये विचारून स्वतःचेच नाव कमी करून घेतलंस। तेच जर तू मला विचारलं असतंस किंवा बाबांना एकांतात विचारलं असतं ना तर ती गोष्ट वेगळी असती, पण मग तुला आदळआपट करायला काय झालंय, तुला तुझं उत्तर मिळालंय ना। आता रागाने सीमा ही रूममध्ये निघून जाते। तर इकडे आता शुभांगी सर्वांना येऊन सांगत असते की मी तुम्हाला सगळ्यांना खूप स्पेशल असं जेवण बनवलंय, त्यामुळे सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जाणार नाहीये, असं ती सगळ्यांना सांगत असते। तेव्हा इकडे आनंदाचा क्षण असतो, मात्र सीमामुळे त्याच्यावर विरजन पडलेलं असतं आणि समीरला सुद्धा इकडे सीमाचा राग येत असतो की माझ्या आईबाबांबद्दल हिचे कसे विचार आहेत। तर रूममध्ये आता समीरा सानूला झोपत असतो आणि सीमा ही कपाटामध्ये काहीतरी शोधत असते। तेव्हा समीर म्हणतो की मी काय म्हणतो सीमा, तू काल जे काही वागले आहेस ना ते मला नाही पटत आहे। तू बाबांना तू असं नव्हतं विचारायला हवं की तुम्हाला किती पैसे मिळाले, कारण चार चौघांमध्ये असं आपण आपल्याच आईबापाची इज्जत काढतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं, आणि तू तेच केलं नेमकं। तेव्हा सीमा म्हणते काय चुकीचं केलं रे समीर, मी आईबाबांना फक्त किती पैसे मिळाले हेच विचारलं ना, मग तो तर माझा हक्कच आहे ना, माझा अधिकार आहे म्हणून मी विचारलं, पण त्यात तुमच्या लोकांसारख्यांना राग येण्यासारखं आहेच काय। असे त्या थर्ड क्लास लोकांच्या पार्टीमध्ये, त्या थर्ड क्लास पार्टीमध्ये काहीतरी मूड होता का मला, आणि काय झालं रे, अशी रिटायरमेंटची प्रोग्राम तरी होते का कधी, मी पहिल्यांदाच बघितला असा हा कार्यक्रम। तेव्हा ती खूप उलटसुलट बोलत असते आणि समीरला इकडे खूप राग येत असतो। समीर म्हणतो की तू माझ्या आईबाबांबद्दल असं कसं काय म्हणू शकते, तुझे असे विचार आहेत का माझ्या आईबाबांबद्दल, प्लीज सीमा तोंडाला आवर घाल, मला सहन होणार नाही आहे, कारण समीरला खूप राग आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, अशी नवी मालिका आपल्या भेटीला आलेली आहे, आई बाबा रिटायर होतात का, खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। शुभांगी आणि यशवंत आता हे दोघंही हॉलमध्ये बसलेले असतात आणि यशवंतने आता शुभांगीला हात धरूनच एका खुर्चीवर बसवलेलं असतं। ते म्हणतात की तुझी कामं राहू दे बरं,
मला तुला काहीतरी सांगायचं आणि म्हणून ते आता शुभांगीला काम सोडूनच खाली बसवतात आणि सांगत असतात की काय आहे ना शुभांगी, अगं मला ना सकाळी स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मला ना तू फक्त एकटीच दिसली होती, अंगणामध्ये फुलं तोडत होती. मग लगेच आता क्लासला गेली आणू खाली आणू खाली खाली बघा आणू तिच्या आजी बरोबर. तर आता त्यांनी तिला सांगितलेलं असतं की तू अंगणात फुलं तोडत होती. मग शुभांगी म्हणते मी फुलं तोडत होती आणि मग तुम्ही काय करत होतात? तर यशवंत म्हणत असतो की मी ना पाळण्यावरती बसलेलो होतो चहा पीत, तूच मला चहा बनवून आणलेला होता आणि तुझा एक कप माझ्या बाजूलाच होता. मी तुला सांगत होतो लवकर चहा पिऊन घे, पण तू तर फुलं तोडण्यात बिझी होती. तेव्हा मग अजून सीमा, समीर, सानू तुम्हाला कोणीच नाही दिसलं का स्वप्नात, असं शुभांगी विचारत असते. तर यशवंत म्हणतो की नाही ना, मला कोणी दिसलंच नाही, कारण मला एकांत हवा होता ना, आणि मी आता रिटायर झालोय म्हटल्यावर मला हीच गोष्ट दिसणार आणि म्हणून तूच एकटी दिसली होती. आणि मग शुभांगी खूप लाजत असते. तेव्हा आता शुभांगी मला यशवंत म्हणतो की तू जरा डोळे बंद कर ना, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचे. आणि म्हणून ते शुभांगीला डोळे बंद करायला लावतात आणि त्यांनी तिच्यासाठी गजरा आणलेला असतो. लगेच आता शुभांगीच्या डोक्यामध्ये गजरा मारतात. तेव्हा आता शुभांगी म्हणते की छे, हे काय आता ह्या वयामध्ये. तेव्हा यशवंत म्हणतात की हो, आता असंच होणार आहे. मी आता राहिलेले क्षण खूप आनंदात घालवणार आहे तुझ्यासोबत आणि तुला साथ देणार आहे कायमची. तेव्हा त्या दोघांमधलं बॉन्डिंग आपल्याला ह्या वयामध्ये पाहायला मिळते. म्हणजे किती छान असेल ही सिरियल, पाहायला विसरू नका प्रेक्षकांनो. खूप आता तुम्हाला ही सिरियल पाहायला इंटरेस्ट येणार आहे, कारण ते दोघं एकमेकांना कशी साथ देतात ना हे याच्यामध्ये दाखवलंय. पण सीमा मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे त्यांच्याशी भांडणार आहे, त्यांना अपमान करणार आहे, ते सुद्धा आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. इकडे यशवंतराव आता शुभांगीला म्हणत असतात की आमच्या मॅनेजरने एक मोठी पार्टी ठेवलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये फॅमिली मेंबर्सला पण घेऊन जायचं आहे. तेव्हा आपण आता तयारीला लागूयात, कारण पार्टीला जायचे ना. मग आता शुभांगी म्हणत असते की सीमाला आणि समीरला पण न्यायचे का. तेव्हा यशवंत हा गप्प बसतो, कारण सीमा जर तिथे येऊन काही बोलली तर सीमाला न्यायचं की नाही याच्यावरच ते विचार करत असतात. प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. सीमाचा स्वभाव हा खूप फटकळ दाखवलेला आहे. ती कोणाचीच मानमर्यादा ठेवत नसते. तर पुढे तिच्यामुळे आता शुभांगी आणि यशवंतला खूप काही सहनसुद्धा करावं लागणार आहे. पण समीर काही सीमाची बाजू घेणार नाहीये. तो वेळोवेळी तिला टॉर्चर करणार आहे आणि तो आई आणि बाबांचीच त्यांच्या बाजू घेणार आहे. तर पुढे आपल्याला पाहायचं अजून काय काय होणार आहे. तेव्हा आता तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आई बाबा रिटायर होतात का या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला त्या मालिकांचे रिव्ह्यू पण पाहायला मिळतील या चॅनलवरती, तेही सर्वात आधी. तेव्हा आता नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येईल. व्हिडिओ अपलोड झाले की नोटिफिकेशन येईल, त्यानुसार तुम्ही वेळेवर आणि रोज ह्या सिरियलचे रिव्ह्यू पाहू शकतात. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.